हॅलो हाय नमस्कार, मी स्नेहा आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आताच आली आहे खाली आणि चालली आहे पार्लरला आणि हेअरकट करायचं आहे. म्हटलं हेअरकटसोबत अजून काय करता येईल का ते बघते आणि येस काय असेल तर तुम्हाला अपडेट देत राहीन. सो स्टे ट्यून विथ मी. हॅलो, सो मी घरी आलेली आहे आणि हेअरकटसुद्धा करून आलेले आहे आणि हेअरकटसोबत हेअर स्पासुद्धा केलेला आहे. तर मला असं सांगायचं तुम्हाला की माझी ही खूप खूप वर्षाची इच्छा आहे, महिन्यांची पण नाही, खूप वर्षाची इच्छा होती की हेअर स्पा करायचं आहे लाईफमध्ये एकदा तरी. आणि येस मी केलं, कारण मी जेव्हा करायचं ठरवलं होतं ना, तर मला खूप लोकांनी सांगितलं की काय नाही करत, जस्ट क्रीम लावतात मग मसाज करतात अँड ऑल. पण म्हटलं एकदा तरी एक्सपिरियन्स करूया. सो फायनली आज तो दिवस उजाडला आणि मी ते एक्सपिरियन्स केलं आणि खरंच खूप छान वाटलं. म्हणजे केस पण खूप सिल्की झाली आहेत आणि गावाला पण जायचं होतं, तर म्हटलं करूया काहीतरी चेंज. मग ती पण बोली की 4 दिवस हेअर वॉश करू नको, छान अशी राहतली व्यवस्थित. म्हटलं ठीक आहे. आणि येस मस्त वाटलं, खूप बरं वाटतंय. आणि येस बघू आता पुढे काय. अजून मी आज मेथीचे पराठे करणार आहे, तो तुमच्यासोबत ते शेअर करेन. सो स्टे ट्यून. आता मी चेंज करून घेते. बाय. हॅलो, तर मी आली आहे आता किचनमध्ये मेथीचे पराठेची प्रिपरेशन करण्यासाठी. तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते तुम्हाला वन बाय वन मी सांगते. मी सगळेच इन्ग्रेडियंट्स ॲड नाही करणार आहे, बेसिक टाकणार आहे, कारण ट्रॅव्हलिंगमध्ये न्यायचे आहेत. सो बेसिकच इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहे त्याच्यात. सो आधी घेणार आहे मी पीठ. यात ॲड करणार आहे मेथी. मी याला बारीक कापून घेतलेली आहे, धुवून स्वच्छ. हिरवी मिरची, 2 चमचे बेसन घेणार आहे, थोडासा जिरा, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि शेवटचं मीठ. सो ऑल ओव्हर जे आहे ते असं दिसणार आहे. त्याला एकत्र मिक्स करून त्याचा डो बनवून घ्यायचा आहे, पाणी ॲड करून. सो हळूहळू पाणी ॲड करून त्याचा डो बनवून घ्यायचा आहे. जास्त पातळ नाही करायचं आहे, थोडंसं थिक ठेवायचं आहे. ते सो हे मळून झालेलं आहे. आता ह्याच्यावरती आपण जरा तेलाचा हात फिरूया, म्हणजे जरा ते स्टेबल राहतील. ओके, सो तो हा गोळा असा तयार होणार. आता याला साईडला थोडा वेळ ठेवूया आणि मग आपण बनवायला घेऊया मेथीचे पराठे. सो पीठ इथे आता प्रूफ झालंय व्यवस्थित. सो आता आपण पराठे करायला घेऊया. पण त्याआधी मी असा एक मोठा गोळा घेतला, त्याचे छोटे छोटे असे गोळे करून घेऊया, म्हणजे आपल्याला तसं पराठे लाटता येतील. सो हा असा गोळा बनवून घ्यायचा आहे. आता आपण याला लाटून घेऊया. सो पराठा मी लाटून घेतलेला आहे असा. आता आपण याला शेकूया. ओके, सो आता बाकीचे सगळे जे पराठे आहेत ते अशा प्रकारेच मी बनवून घेणार आहे. आय होप तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.